रत्नागिरीमध्ये कांचन डिजिटल तर्फे आयोजित गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला शहरातील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला। ही स्पर्धा केवळ एक कला स्पर्धा नसून सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे, अशा शब्दात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आयोजकांचं कौतुक केलं आहे। या स्पर्धेत सहभागी झालेल्या 200हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेतून साकारलेल्या सुंदर गणेश मूर्तींचंही सामंत यांनी कौतुक केलं। रत्नागिरीतील शिर्के प्रशालेच्या सभागृहात रविवारी ही स्पर्धा पार पडली। यावेळी 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी 2 तासात गणेश मूर्ती साकारल्या। पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलंय। स्पर्धेबाबत कांचन डिजिटलचे आयोजक कांचन मालगुंडकर यांनी सांगितलं की गेल्या 5 वर्षापासून ते घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करत आहेत। या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळाला। या स्पर्धेदरम्यान संदेश आर्टचे मूर्तिकार दीपक भडेकर हे विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं। या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिवा पाटणकर, ओंकार पाटणकर, नरेश पांचाळ, आशिष संसारे आणि संजय शिंदे यांनी काम पाहिलं। यावेळी नगर परिषदेचे अधिकारी बेहरे, रत्नागिरी अर्बन बँकेचे सीओ तुपे, उद्योजक प्रसन्न अंबुलकर, गणेश धुरी, नमन ओसवाल, रोहित विरकर, मुकेश गुंदेजा, निलेश नार्वेकर, सचिन देसाई, शिवसेना तालुका प्रमुख महेश महाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, सुदेश मयकर आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र पाटील, मुकेश गुंदेजा, शकील गावणकर, विजय पाडावे, विजय बासुदकर, निलेश जगताप, बाबू चव्हाण, अभिजित नांदगावकर, तन्मय दाते, अजिंक्य सनगरे, मंथन मालगुंडकर, श्रावणी मालगुंडकर यांच्यासह अनेकांनी सहकार्य केलं।